आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। आपण बघितलं तर आयुक्त असतील किंवा मग पालकमंत्री असतील, तुम्ही पूर्णपणे पाहणी करतात, ठिकठिकाणी जाऊन काँक्रिटीकरण ज्या प्रकारे होतं त्याची पाहणी करतात। कशा प्रकारे काम होते, कशा प्रकारे प्रगतीपथ? अतिशय काम समाधानकारक आहे। याच्यामध्ये पुढे भविष्यात रस्ते खोदावे लागणार नाहीत, कारण डक सिस्टीम टाकलेली आहे। सॉकपीट तयार केलेत एक विशिष्ट प्रकारचे, कारण पावसाचं पडणारं पाणी जमिनीमध्ये जिरलं पाहिजे यासाठी देखील सॉकपीट केलं आहे। आणि हे डक जे आहेत पुन्हा रस्ते युटिलिटीसाठी, पुन्हा रस्ते खोदण्यासाठी आवश्यक लागणार नाहीत। आणि म्हणून हे रस्ते जे आहेत हे पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कंप्लीट झाले पाहिजे, यासाठी हा पाहणी दौरा आहे। त्यांच्यासाठी इन्सेंटिव्ह महापालिकेने आयुक्तांनी ठेवलेला आहे। जे बिफोर टाईम क्वालिटी काम पूर्ण कंप्लीट करतील त्यांना बोनस पण आहे। मुंबई शहरातले रस्ते मध्ये कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं, कारवाईमध्ये झाली, त्यानंतर आता हे काम पुन्हा एकदा प्रगतीपथावर आहे। तर जी डेडलाईन आहे त्यामध्ये काम पूर्ण होतील? डेडलाईनमध्येच काम होण्यासाठी आणि डेडलाईनमध्येच काम करण्यासाठी या ठिकाणी पालिका प्रशासन जे आहे रोज फॉलोअप घेत आहे, मॉनिटर करत आहे। विरोधक यावर प्रत्येक वेळेस टीका करते, म्हणजे महापालिकेवर असेल किंवा राज्य सरकारवर असेल की रस्ते वेळेत पूर्ण होत नाहीये, कंत्राटदारांचं भलं केलं जाते। तर त्यावर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कसं? कंत्राटदाराचं भलं आता नाही होते, अगोदर होत होतं। म्हणून तर रस्ते काँक्रीटचे करत नव्हते, म्हणून डांबराचे रस्ते करत होते। 3,500 कोटीपेक्षा जास्ती गेल्या 10-15 वर्षामध्ये या दुरुस्तीवर खर्च झालेले आहेत। हे वाचले असते। हे जो आम्ही डिसिजन घेतलेला आहे हा 25-30 वर्ष या रस्त्यांना खड्डा पडणार नाही। यापूर्वी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काय, हे सगळं त्या फायदा कोणाचा तोटा कोणाचा बघितलं जात होतं। आता आम्ही फक्त आणि फक्त मुंबईकरांचा फायदा बघतोय। मुंबईकरांना चांगले रस्ते देण्याचं काम या ठिकाणी ती जबाबदारी आमची आहे, ती आम्ही पार पाडतोय। त्यामुळे आपण बघतोय मुख्यमंत्री, त्यासोबत मुंबई महापालिका आयुक्त, पालकमंत्री दीपक केसरकर असतील, मंगत प्रभात रोडा असतील, हे सर्वजण ठिकठिकाणी जाऊन काँक्रिटीकरणाचं काम रस्त्याचं कसं चालू आहे, कारण टेंडर देण्यात आले आहेत आणि वेळेत हे काम पूर्ण व्हावं, पावसाळ्याआधी हे काम पूर्ण व्हावं, त्या दृष्टिकोनातून इथे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातात। कॅमेरामॅन अजित शिवतरकर समेत वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।